हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेअर ऑफ लाईन्स एक्सरसाइज 4.2 हा पाहणार आहोत. टोटल 7 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 1-2-3 फारच सोपे आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन बघा. शो दॅट टेक्स्टबुक समोर असतो ते सगळ्यांच्या, आणि आता टेक्स्टबुक्स मार्केटमध्ये अवेलेबल ऑलरेडी झालेले आहेत, त्यामुळे सगळ्यांनी टेक्स्टबुक्स विकत घ्या. शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x square minus 4xy minus 3y square is equal to 0 are perpendicular to each other. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता हा एक्सरसाइज सुरू होण्यापूर्वी सोडवण्यापूर्वी तुम्ही थेरम 2 जो आहे, अँगल बिटवीन टू लाईन्स, 2√h² minus ab अपॉन a plus b मॉड्युलस मध्ये, हा थेरी क्वेश्चन टॅन थिटाचा, आणि दुसरा त्याला जोडून एक 2 रिमार्क्स आहेत, ते म्हणजे कंडिशन फॉर पॅरलल किंवा कोइन्सिडेंट लाईन्स आणि कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. कंडिशन फॉर कोइन्सिडेंट लाईन्स काय आहे, तर h² minus ab ची व्हॅल्यू 0 असते. h² minus ab ची व्हॅल्यू काय असते, 0. आणि कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स काय, तर a plus b 0 असते. आता यातल्या दोन्ही लाईन्स परपेंडिक्युलर आहेत, तुम्हाला प्रूव्ह करायचे. पहिल्यांदा या गिवन इक्वेशनला कंपेअरिंग इट विथ ax² plus 5hxy plus py² is equal to 0, याच्याशी पहिले कंपेअर करून घ्या. आता मला a आणि b ची फक्त गरज आहे, त्यामुळे a equals 3 आहे, a equals 3 आणि b equals काय आहे सांगा, -3 आहे. h ची आता मला गरज नाहीये ना. a plus b म्हणजे 3 plus -3, therefore a plus b equals 0, आणि a plus b जर 0 असेल तर लाइन्स गिवन बाय अबव इक्वेशन किंवा होमोजेनियस इक्वेशन आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. त्यातल्या दोन्ही लाईन्स काय असतात, तर एकमेकांना परपेंडिक्युलर असल्या पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज show that the lines represented by x² plus 6xy plus 9y² equals 0 are coincident. यातल्या लाईन्स कोइन्सिडेंट आहेत, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. तर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा कंपेअरिंग इट विथ ax² plus 5hxy plus by² is equal to 0, याच्याशी आपण त्याला कंपेअर करून घ्यायचं. सांगा a ची व्हॅल्यू काय बघायला मिळते तुम्हाला, a म्हणजे 1. आता ट्वाइस h म्हणजे 6 आहे, ट्वाइस h म्हणजे किती आहे, 6. याचा अर्थ h इक्वल्स काय असलं पाहिजे, 3, आणि b ची व्हॅल्यू किती आहे बघा, 9. मग लाईन्स जर कोइन्सिडेंट असतील किंवा पॅरलल असतील, पुढे पॅरलल शब्द येणार आहे जनरल मध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला कंडिशन आहे h² minus ab ची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. मग आपण बघूया h² minus ab काय आहे. h म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस ab, a म्हणजे 1, b म्हणजे 9, 3² 9 मायनस 9 1 चा 9, हा प्रोडक्ट 0 आला. मग h² minus ab ची व्हॅल्यू 0 आहे. देयरफॉर लाइन्स गिवन बाय किंवा लाइन्स रिप्रेझेंटेड बाय above equation are coincident. लाइन्स गिवन बाय above equation are coincident, या प्रकारे तुम्हाला मिळवता येईल. आता यातला जो थर्ड क्वेश्चन तो मी तुम्हाला ओरली सांगणार आहे, म्हणजे स्वतः करू शकाल. पहिले प्रश्नात लक्ष द्या. शो दॅट द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय kx², इक्वेशन काय बघा, लाइन्स रिप्रेझेंटेड बाय kx² plus 4xy minus 4y² is equal to 0 are perpendicular to each other. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ k असं विचार. यातल्या दोन लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत, तर k ची व्हॅल्यू काय. इक्वेशन पहिले नेहमीप्रमाणे लिहून घ्यायचं. कंपेअरिंग इट विथ ax² plus 5hxy plus by² equals 0. सांगा a च्या जागी कोण दिसतं आपल्याला, k. b च्या जागी कोण दिसतं आपल्याला, -4. Since the lines are perpendicular,
सिन्स द लाईन्स आर परपेंडिक्युलर a प्लस बी ची व्हॅल्यू किती असली पाहिजे 0 असली पाहिजे. आता a म्हणजे किती k आणि b म्हणजे किती -4. याची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0. ट्रान्सफर केल्यानंतर k इक्वल्स 4. या प्रकारे तुम्हाला लिहायचं. मी फक्त शॉर्ट मध्ये केलंय, तुम्ही त्याच्या स्टेप्स मध्ये काय करा डिटेल करा. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द मेजर ऑफ अँगल गिवन बाय द लाइन्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन दिला मी 3x² - 4√3xy + 3y² = 0. हे जे कंबाइंड इक्वेशन आहे यातल्या दोन लाईन्स मधला अँगल काय तुम्हाला विचारले. ज्यावेळी कंबाइंड इक्वेशन याला दोन पर्याय असतात. एक तर लाईन्स सरळ सेपरेट करणं, दोन्ही लाईन्स कशा सेपरेट करायच्या आपण मागे पाहिलेलं आहे. लाईन सेपरेट करून 11वीचा फॉर्म्युला वापरायचा tan θ = mod of m1 - m2 upon 1 + m1. और आता आपण 12वीत कंबाइंड इक्वेशन मधला अँगल कसा कॅल्क्युलेट करतात हे आपण शिकलो. सगळ्यात पहिल्यांदा याला कंपेअर करून घ्यायचं. कंपेअरिंग इट विथ, ते फक्त मी लिहित नाहीये, कंपेअरिंग इट विथ ax² + 2hxy + by² = 0 याच्याशी कंपेअर करून घ्यायचं. सांगा a च्या जागी काय मिळाले तुम्हाला 3. ट्वाइस h म्हणजे काय आहे सांगा. ट्वाइस h म्हणजे -4√3. b च्या जागी काय दिसतात तुम्हाला, b च्या जागी 3 दिसतात. मग यातला 2 ट्रान्सफर केला की h -2√3 तुम्हाला मिळेल. आता हे झाल्यानंतर आपल्या फॉर्म्युला ज्याला पाठ असतो की नाही बघा, tan θ इक्वल्स काय फॉर्म्युला सांगा. tan θ इक्वल्स mod of 2√h² - ab upon a + b. हा फॉर्म्युला लिहून यात जरी डायरेक्ट रिप्लेस केलं तरी चालतं, पण शक्यतो h² - ab ची व्हॅल्यू आधी कॅल्क्युलेट सेपरेट करून ठेवत जावा. म्हणजे हे कंपेअर केल्यानंतर हाही पर्याय दोन्ही आहे का हे सरळ आहे तशा व्हॅल्यूज रिप्लेस करून सोडवत गेलं. पण काही वेळेला लक्षात इक्वेशनकडे पाहिल्या तुम्हाला फॉर एक्झाम्पल कधी कधी असं असू शकतं की a + b ची व्हॅल्यू 0 असू शकते. त्यावेळी अँगल कॅल्क्युलेट करायची गरजच नसते. कारण मला सांगा इथं +3 आणि इथं -3 असते तर त्यातला अँगल a + b ची व्हॅल्यू 0 आली असती आणि त्या लाईन्स एकमेकांना काय असतील त्यावेळेस परपेंडिक्युलर असतील. दुसरा समजा ह्यातल्या लाईन्स कोइन्सिडेंट असतील तर मग h² - ab ची व्हॅल्यू 0 येणार. h² - ab ची व्हॅल्यू जर 0 आली तर लाईन्स आर कोइन्सिडेंट म्हणून तुम्हाला अँगल बिटवीन देम 0 डिग्री सांगता येतो. काही वेळेला सगळ्यात महत्त्वाचं h² - ab ची व्हॅल्यू <0 येते. मग h² - ab ची व्हॅल्यू जर <0 आली तर लाईन्स आर नॉट रिअल म्हणतात आणि मग त्यात अँगल असायचा प्रश्नच येत नाही. म्हणून आणि काही त्याच्याही पलीकडे काही वेळेला हे जे a h b च्या व्हॅल्यूज खूप मोठमोठ्याल्या असतात. इव्हन काय वेळेला ते न्यूमेरिक म्हणजे अल्फा न्यूमेरिकल अशा फॉर्म मध्ये पण असतात. म्हणजे ट्वाइस ए, थ्राइस ए, 5a, 9a या फॉर्म मध्ये पण असतात. मग अशा वेळेस बेटर वे h² - ab वेगळे कॅल्क्युलेट करून घ्या आणि मग ते काय असतील ते त्यात रिप्लेस करायचे. मग आता मला इथं काय काय मिळालं सांगा. a h b च्या व्हॅल्यूज मिळाल्या. त्याच्यानंतर मी काय करणार आहे h² - ab ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. Therefore, h² - ab equals h चा स्क्वेअर -2√3 चा स्क्वेअर मायनस ab म्हणजे 3 × 3 सांगा मायनस चा स्क्वेअर प्लस 4√3 चा स्क्वेअर 3 आणि -3 3 चा 9 म्हणजे 4 3 चा 12 12 - 9. सो h² - ab ची व्हॅल्यू आम्हाला 3 मिळाली. h² - ab ची व्हॅल्यू काय मिळाली 3 मिळाली. ओके. हे झाल्यानंतर मग tan θ चा फॉर्म्युला द्यायचा. Therefore angle between two lines is given by असं म्हणायचं. angle between two lines is given by tan θ equals mod of 2√h² - ab upon a + b. So 2 √ h² - ab ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली अपॉन a + b म्हणजे 3 + 3. ओके. सो mod ऑफ आता ह्याचा निगेटिव्ह साइनचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे मॉड्युलस आत्ताच काढलं तरी चालेल, नंतर काढलं तरी चालेल. 2√3 ॲज इट इज अपॉन 3 + 3 6. आता हा जो नंबर 6 आहे त्याला मी 2 किंवा इथे कॅन्सलेशन करूया. 2 3 = 6. यातला एक √3 यातला एक √3 कॅन्सल झाला म्हणजे 1/√3 शिल्लक राहील. सो tan θ equals 1/√3. tan θ equals 1/√3. Therefore θ equals
थिटा इक्वल्स tan इनवर्स 1/√3. आणि जर स्टँडर्ड अँगल असेल तर तो मेन्शन करायचा, अदरवाईज हे आन्सर आहे तसं ठेवलं तरी चालतं. आता मला सांगा tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 असते, म्हणजे देअरफॉर थिटा इक्वल्स काय असलं पाहिजे, 30 डिग्री और π/6 रेडियन्स. थिटा इक्वल्स 30 डिग्री और π/6 रेडियन्स. या प्रकारे तुम्हाला अँगल बिटवीन टू लाईन्स कॅल्क्युलेट करता येतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, त्यातलाच फोर्थ क्वेश्चन मी पाहतोय. क्वेश्चन नंबर 4 मधला 4. फाइंड द अँगल बिटवीन दीज टू लाईन्स. समथिंग x2 समथिंग xy समथिंग y2 इक्वल 0 चा फॉर्म आहे. आता याला कंपेअर करताना कंपेअरिंग इट विथ इथं मात्र आता a कॅपिटल काढायचा. कंपेअरिंग इट विथ कॅपिटल ax2 प्लस ट्वाइस h कॅपिटल काढायचा, ट्वाइस hxy प्लस by2 इज इक्वल टू 0. ह्याला आपण ax2 प्लस ट्वाइस hxy प्लस by2 इक्वल 0 शी कंपेअर करणार. चला सांगा a च्या व्हॅल्यू आपल्याला काय दिसतात सांगा, a² मायनस 3b². आता बघा ट्वाइस h म्हणजे 8ab, मग h किती असेल, h तर h ची व्हॅल्यू असेल 2 ने डिवाइड करा 4ab. त्याच्यानंतर b च्या जागी कोण दिसतं आपल्याला, b च्या जागी स्मॉल b² मायनस थ्राइस a². ahb च्या व्हॅल्यूज मिळाल्या की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे h² मायनस ab ची व्हॅल्यू काढून ठेवायची. आता इथली इथं मग सरळ कॅपिटल घ्या, h² मायनस ab. बघा 4ab चा स्क्वेअर म्हणजे h² मायनस ab, a म्हणजे कोण, a² मायनस 3b², a² मायनस 3b² आणि b म्हणजे कोण, b² मायनस 3a². आता हा स्क्वेअर झाला 16a²b². मल्टिप्लाय करणार मायनस साइन पण आत येणार आहे, a²b² मायनस साइन मायनस मायनस प्लस 3a⁴. याला याला मल्टिप्लाय प्लस, ऍक्च्युअली मागचं मायनस साइन आहे, हे मायनस आणि मायनस प्लस 3b⁴. आता मायनस इंटू मायनस प्लस 9a²b² प्लस, पण मागे एक मायनस साइन आहे म्हणून मायनस 9a²b². आता सगळ्यात पहिल्यांदा मी हे 3a⁴ लिहितोय, 3a⁴ लिहून झाले. ओके. आता a²b² कडे बघा, a²b² सांगा, हे -1 आणि -9 म्हणजे किती झाले, -10 आणि +16 आहेत म्हणजे +6a²b² शिल्लक राहतील आणि शेवटचे +3b⁴ ऍज इट इज. हे सगळ्यातून मी 3 कॉमन काढतोय, 3 ब्रॅकेट मध्ये a⁴ प्लस 3 2 = 6 ट्वाइस a²b² प्लस b⁴. आणि ही स्टेप महत्वाची आहे, समज कळेल सगळ्यांना, तुम्हाला इमिजिएट कळून जाईल. 3 ॲज इट इज. हा हे जे आहे ना, हा a² प्लस b² चा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, चेक करा. म्हणजे तुम्हाला h² मायनस ab ची व्हॅल्यू मिळाली, h² मायनस ab 3 इंटू ब्रॅकेट a² प्लस b² चा ब्रॅकेट स्क्वेअर. मी आता इथे पुन्हा साइडला लिहून घेतो ती व्हॅल्यू, 3 इंटू ब्रॅकेट a² प्लस b² चा ब्रॅकेट स्क्वेअर. कोणाची व्हॅल्यू सांगा ती, h² मायनस ab ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू, h² मायनस ab. ओके. थोडासा भाग आता मी इथला रद्द करतो. Now, next step, the angle between two lines is given by tan theta equals mod of 2√h² minus ab upon a plus b equals mod of 2√, h² minus ab ची व्हॅल्यू किती आहे बघा आपल्याकडे, 3 इंटू ब्रॅकेट a² प्लस b² चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता कळलं का तुम्हाला ते सेपरेट का काढून ठेवायची, तर ते डायरेक्ट रिप्लेस करायला त्यात बरं पडतं. तर ते स्क्वेअर रूट मध्ये आत सोडवत बसण्यापेक्षा हे केव्हाही बघा. नाव a प्लस b, बघा बरं a आणि b इथे आहेत बघा. a म्हणजे कोण सांगा, a² मायनस 3b² आणि b कोण आहे सांगा, b² मायनस 3a². हे सगळं मॉड्युलस मध्ये.
इक्वल्स मॉड ऑफ 2 ॲज इट इज इंटू या 3चं रूट घेतलं आपण, रूट 3 निघत नाही ऍक्च्युली, रूटमध्येच ठेवलं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा ब्रॅकेट पर्यंतचं रूट आहे, त्यामुळे ते शिल्लक राहतील फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 3 ए स्क्वेअर म्हणजे मायनस 2 ए स्क्वेअर, मायनस 3 बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे मायनस 2 बी स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये मी या साइडला कंटिन्यू करतो. नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू tan थीटा इक्वल्स मॉड ऑफ 2 रूट 3 ॲज इट इज 2 रूट 3 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहे तसे लिहितोय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. खाली डिनॉमिनेटर मध्ये मायनस 2 कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर शिल्लक राहतील. मॉड्युलस साइन कंप्लीट. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल, इवन 2 कॅन्सल. सो tan थीटा इक्वल्स मॉड्युलस मध्ये मायनस साइन आणि रूट 3 शिल्लक आहे. मॉड्युलस करून ते बाहेर येताना पॉझिटिव्ह होतील. therefore tan theta equals positive root 3. therefore theta equals tan inverse root 3. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टँडर्ड असेल तर अँगल सांगायचा, अदरवाइज आन्सर तसंच ठेवायचं. therefore theta equals either 60 degree or pi by 3. हे तुमचं फायनल आन्सर असेल. या टोटल क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 प्रश्न आहेत, त्यातले मी 2 करून दिले, राहिलेले 2 तुम्ही स्वतः करायचे. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन हा फार महत्त्वाचा टाइप आहे, खूप महत्त्वाचा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equals 0. 3x plus 2y minus 11 equals 0 या लाईनशी प्रत्येकी 30 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 लाईन्सचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन विचारलंय. आता ही जी लाईन आहे या लाईन मध्ये कॉन्स्टंट प्रेझेंट आहे, म्हणजे ही लाईन 100% ओरिजिन मधून जात नाही. तर ही लाईन अदर दॅन ओरिजिन मी इथे ड्रॉ केलेली आहे. याच्याशी 30 डिग्री इतका अँगल करून या लाईनशी 30 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 लाईन्स तुम्हाला कंबाइंड इक्वेशन विचारलं. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर मागच्या रिमार्क्स मध्ये एक लाईन आहे, फक्त एक लाईन आहे. इन अन ऑक्झिलरी इक्वेशन रिप्लेस m बाय y अपॉन x टू गेट होमोजिनियस इक्वेशन. याचा वापर तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये सर्वात शेवटी करावा लागतो. त्या रिमार्कचा वापर याच्यात करावा लागतो. बघा सोल्युशन बघायचं. गिवन द इक्वेशन ऑफ लाइन, गिवन द इक्वेशन ऑफ लाइन सांगा या लाईनचं इक्वेशन काय आहे? 3x plus 2y minus 11 equals 0. इट्स स्लोप, या लाईनचा स्लोप काय आहे सांगा? इट्स स्लोप, त्या लाईनचा स्लोप आहे -3/2. काय स्लोप आहे त्याचा? -3/2. त्या स्लोपला मी समजा आता तात्पुरतं m1 म्हणेल, m1. तर हा स्लोप किती आहे? -3/2. आता L1 किंवा L2 या दोन्ही लाईन्स कशातून पास होतात? ओरिजिन मधून. ह्यातल्या कुणाही एका लाईनचा स्लोप m1 अज्युम करायचा. बघा लेट आधी त्या लाईन्स काय ते मेन्शन करूया. लेट L1 and L2 be the two lines passing through origin, and each making an angle of 30 degree with the line कोणती लाईन सांगा? with the line 3x plus 2y minus 11 equals 0. या लाईनशी प्रत्येकी 30 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स L1 आणि L2 असतील. आता त्यातल्या कोणत्याही एका लाईनचा स्लोप काय अज्युम करा? m अज्युम करा. लेट द स्लोप ऑफ L1 or L2 कुणाचाही एकाचा be m. Let the slope of L1 or L2 be m. आता मला सांगा या लाईनचा तुम्हाला स्लोप माहिती आहे? इथे बघा इथे या लाईनचा किंवा या लाईनचा स्लोप तुम्हाला माहिती आहे, तो किती आहे सांगा? m.
मग मला सांगा ही कोणा तरी एका लाईनकडे बघा. हा, मग आता मी याच्याकडे बघतो L2 कडे. सांगा L2 चा स्लोप काय सांगा m. या लाईनचा स्लोप काय सांगा -3/2. दोन लाईन्सचा स्लोप माहिती आहे, त्याच्यातला अँगल तुम्हाला माहिती आहे. मग मला सांगा tan थिटाचा फॉर्म्युला 11वीचा, दोन सेपरेट लाईन्सचा तुम्हाला स्लोप माहिती आहे. कंबाइंड इक्वेशन मधला अँगल नाही विचारलाय. हा अँगल म्हणजे कंबाइंड इक्वेशन मधला अँगल, हा नाही. हा अँगल आपल्याला दोन सेपरेट लाईन्स मधला आहे. मग tan theta equals mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. ठीक आहे. मग tan theta म्हणजे काय सांगा आपल्याकडे 30. अँगल 30 डिग्री माहिती आहे तुम्हाला लाईन्स मधला. m1 म्हणजे कुठला तरी ह्या लाईनचा आहे बघा, हा स्लोप -3/2. m1 मायनस m2 म्हणजे तुमच्या दुसऱ्या लाईनचा स्लोप, आपल्याकडे m आहे, अपॉन 1 प्लस m1 m2. पुन्हा m1 किती आहे -3/2 आणि m2 किती आहे m. मॉड्युलस साइन कंप्लीट. आता न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतो. tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 इज इक्वल टू मॉड ऑफ, हा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, 1 into -3 -2 into m म्हणजे -2m, ह्याला होल डिवाइडेड बाय इथले 2 आहेत. आता खाली बघा 1 प्लस मायनस म्हणजे मायनस, ह्याचं मल्टिप्लिकेशन झालं 3m/2. इथं मायनस साइन मी कॉमन काढतोय आता बाहेर, बाजूला 1/√3 ऍज इट इज. 1/√3 इक्वल्स मॉड्युलस मध्ये मायनस साइन मी कॉमन काढले, मॉड्युलस मधून आपण मायनस साइन कॉमन काढले. 3 + 2m शिल्लक राहिले, 3 + 2m शिल्लक राहिले. त्याला अपॉन 2 आहेतच ऑलरेडी. होल डिवाइडेड बाय, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 - 3m आणि पुन्हा अपॉन किती आहेत सांगा 2. ठीक आहे. नेक्स्ट 1/√3 ऍज इट इज इक्वल टू मॉड्युलस साइन ऍज इट इज, अपॉन 2 कॅन्सल करणार आहे, मायनस साइन 3 + 2m अपॉन 2 - 3m. मॉड्युलस साइन कंप्लीट. आता पुढची स्टेप बघा, त्यातलं रूट जाण्यासाठी, मायनस साइन जाण्यासाठी, मॉड्युलस साइन जाण्यासाठी आपण काय करणार आहोत, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता मी इथला हा पार्ट थोडा पुसून घेतोय, दोन्ही साइडचे स्क्वेअर करून बघा काय काय मिळेल. मी हे मुद्दामून ठेवतो. मी सांगा 1/√3 चा स्क्वेअर किती आला 1/3 इज इक्वल टू मॉड्युलस साइन गेलं, मायनसचा स्क्वेअर प्लस झाला, 3 + 2m चा ब्रॅकेट स्क्वेअर होईल तिकडे, 3 + 2m आणि खाली 2 - 3m चा ब्रॅकेट स्क्वेअर होईल. पुन्हा 1/3 ऍज इट इज इक्वल टू स्क्वेअर करा, फर्स्ट टर्म स्क्वेअर 9, लास्ट टर्म स्क्वेअर 4m², दोघांचा प्रोडक्ट त्याचे डबल 12m, 3 × 6, 6 × 12. हा ब्रॅकेट स्क्वेअर करा, फर्स्ट टर्म स्क्वेअर 4 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 9m², दोघांचा प्रोडक्ट डबल -12m, सॉरी वरती प्लस पाहिजे, 3 × 6, 6 × 12. मी साइन हे बघितलं चुकून, प्रोडक्ट तोच आहे म्हणजे 3 × 6 × 12. ओके. आता ही टर्म ट्रान्सफर करतोय आपण, आता टर्म्स ट्रान्सफर करतोय. पहिले मी 3 ने याला सगळ्यांना इक्वल टू साइन आहे, काही पहिलं तरी चालतं. 3 ने या सगळ्यांना मल्टिप्लाय करतोय बघा, 3 × 9 = 27, 3 × 4 = 12m², 3 × 12 = 36m इज इक्वल टू 1 ने ह्याला मल्टिप्लाय करा, 4 + 9m² -12m. ओके. आता हे जे इक्वेशन आहे ह्यामध्ये सगळा पार्ट आपण एका साइडला आणूया. बघा हे 12m² आहे, 9m² ला जर मी इथं आणलं आणि मायनस झाले तर 3m² शिल्लक राहतील. काय राहतील 3m². हे 36m आहेत, जर 12m इथं आणून प्लस केले तर ते 48m होतील, 48m. ओके. आणि 4 LHS मध्ये आणून मायनस केले
4 LHS मध्ये आणून जर मायनस केले तर 23 शिल्लक राहतील प्लस 23 इज इक्वल टू 0. आता मला सांगा हे n मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि n काय आहे सांगा. n हा आयदर L1 किंवा L2 चा काय सांगा स्लोप आहे. या दोन्ही लाईन्स कशातनं जातात, ओरिजिन मधनं जातात. म्हणजे दोघांचे इक्वेशन्स काय असले पाहिजेत, y इक्वल्स mx च्या फॉर्म मध्ये असले पाहिजेत. आणि मग y इक्वल्स mx च्या फॉर्म मध्ये जेव्हा इक्वेशन असतं y इक्वल्स mx, तेव्हा त्यातला m म्हणजे काय असतो सांगा, y अपॉन x. म्हणून मी एका रिमार्क मध्ये लिहून दिले की ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये, ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m असं मी बऱ्याचदा म्हणतो बघा, याच्यामध्ये m च्या जागी आपण जर y अपॉन x रिप्लेस केले तर आपल्याला होमोजिनियस इक्वेशन मिळतं. मग आता इथे कसं मेन्शन करायचं बघा, ह्याच्या पुढची जी लाईन आहे ती रेड पेनने लिहायची. तुम्ही देखील वहीत लिहिताना रेड पेनने लिहायची बघा. इट इज an AUXILIARY auxiliary equation in slope m full stop. To get the homogeneous equation, to get the homogeneous equation, replace m by y upon x. Replace m by y upon x. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला m च्या जागी काय रिप्लेस करायचं, आता y upon x रिप्लेस करायचं बघा. 3 m च्या जागी y upon x चा स्क्वेअर प्लस 48 y upon x प्लस 23 इज इक्वल टू 0. करा स्क्वेअर 3 y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 48 y अपॉन x प्लस 23 अपॉन 1, 23 अपॉन 1 इज इक्वल टू 0. मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर x स्क्वेअर करायचा आहे. मग सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर x स्क्वेअर केला, ह्याला काही गरज नाही. 3y स्क्वेअर ॲज इट इज प्लस ह्याला खालीवर x पाहिजे 48xy आणि ह्याला x स्क्वेअर पाहिजे म्हणजे 23x स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि मग नेक्स्ट स्टेप मध्ये x स्क्वेअर ट्रान्सफर केले की रिक्वायर्ड इक्वेशन, आधी मी x स्क्वेअर ची टर्म लिहिणार आहे 23x स्क्वेअर प्लस 48xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तुमचं L1 आणि L2 चं काय आहे, कंबाइंड इक्वेशन आहे. प्रॉब्लेमची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, 2-3 वेळा लिहून काढा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6. इफ द अँगल बिटवीन द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय ax square plus 5hxy plus by square equals 0 and is equal to the angle between the lines represented by 2x square minus 5xy plus 3y square equals 0, then show that 100 into bracket h square minus ab equals a plus b bracket square. असा प्रश्न आहे. सोपा आहे हा प्रश्न, खूपच सोपा. बघा प्रश्न काय सांगतो, या दोन लाईन्स मधला अँगल आणि या दोन लाईन्स मधला अँगल जर इक्वल असेल तर हे प्रूव्ह करा. हा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. मग आता लिहायचं कसं, मी आता ती लाईन सगळी इथे लिहित नाही पण सांगतो लिहायची कशी. बघा, लेट द अँगल बिटवीन द लाइन्स ax स्क्वेअर प्लस 5hxy प्लस by स्क्वेअर इक्वल 0 बी अल्फा. बघा, लेट द अँगल बिटवीन दीज टू लाइन्स, या दोन लाईन असतात, बिटवीन दीज लाइन्स बी अल्फा अँड द अँगल बिटवीन दीज टू लाइन्स बी बीटा. या दोन लाइन्स मधला अँगल अल्फा अज्यूम करा, या दोन लाइन्स मधला अँगल बीटा अज्यूम करा. ठीक आहे. मग तुम्हाला कंडिशन त्यांनी काय दिली आहे, तर ह्या दोन्हीतला अँगल सेम आहे. मग मला सांगा, हे अँगल अज्यूम केल्यानंतर पहिले मी tan अल्फाचा फॉर्म्युला लिहिणार. tan अल्फा इक्वल्स मॉड ऑफ 2 रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. हा झाला tan अल्फाचा फॉर्म्युला. त्याला इक्वेशन 1 देऊन ठेवायचं. मग आता हे इक्वेशन पुन्हा लिहून घ्यायचं. कन्सिडर हा इक्वेशन लिहून घ्यायचं. हे इक्वेशन लिहून गेल्यानंतर कंपेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस 5hxy प्लस by स्क्वेअर इक्वल 0 याच्याशी कंपेअर करा. सांगा a किती मिळाले तुम्हाला 2, h किती मिळाले तर -5/2
आणि बी ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 3. ह्या एच बी च्या व्हॅल्यूज काढून घ्यायची. त्यानंतर एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू काढून घ्यायची. एच स्क्वेअर मायनस ए बी चा एच बघा -5/2 चा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे 2 into 3 हे झाले 25/4 -6 क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली तर ती 1/4 मिळाली. करून बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन. एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू 1/4 मिळाली. ते झाल्यानंतर त्याच्या खाली मी इथं कंटिन्यू करतो. टॅन बीटा कारण त्यातला अँगल बीटा आपण अज्युम केलाय ना. सांगा टॅन बीटाचा फॉर्म्युला काय सेम 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी हा तुमचा फॉर्म्युला लिहून टाका. मग वरती ए बी ए एच बी काही व्हॅल्यूज नव्हत्या म्हणून तसाच ठेवलाय. सो टॅन बीटा इक्वल्स मॉड ऑफ 2 रूट सांगा एच स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे किती 1/4 बघा तिथं काढून ठेवलं. आणि ए प्लस बी जरा बघा बरं ए आणि बी इथे बघा. ए प्लस बी म्हणजे काय सांगा तर 2 + 3. therefore tan बीटा इक्वल्स 2 into ह्याचं रूट आलं 1/2 आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये 5. 2 कॅन्सल झाले. सो tan बीटा ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली सांगा tan बीटा मॉड ऑफ 1/5 किंवा जस्ट 1/5 याला इक्वेशन 2 द्यायचं. हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2. ओके. आता मी आता हा पार्ट रब करतोय कारण तुमचं हे लिहून झालेलं असेल. त्याने दिलं काय की ह्या दोन लाईन्स मधला अँगल आणि त्या मागाशी तिथं लिहिलेल्या दोन लाईन्स मधला अँगल सेम आहे. म्हणजे याचा अर्थ अल्फा आणि बीटा त्यांनी काय दिले तुम्हाला इक्वल दिलेले. गिवन दॅट अल्फा इक्वल्स बीटा. मग जर अल्फा आणि बीटा इक्वल असतील तर टॅन अल्फा आणि टॅन बीटा पण इक्वल असले पाहिजेत. दोन अँगल जर सेम असतील तर त्यांचे टँजंट रेशो देखील सेम असले पाहिजेत. therefore tan अल्फा इक्वल्स tan बीटा. मग आता मला सांगा tan अल्फा काय आहे आपल्याकडे इथे बघा. tan अल्फा मॉड ऑफ काय सांगा 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी इक्वल्स tan बीटा किती आहे सांगा मॉड ऑफ 1/5 किंवा नुसतं 1/5 काही. रूट जाण्यासाठी मॉड जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड करायचं. सांगा स्क्वेअरिंग बोथ साइड्स 2 चा स्क्वेअर 4 रूट चा स्क्वेअर म्हणजे आपली क्वांटिटी एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 आणि 5 चा स्क्वेअर 25. बस टर्म ट्रान्सफर करा. 25 इकडे मल्टिप्लाय केले की झाले 100 इंटू ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ह्यानं मल्टिप्लाय केल्यावर ए प्लस बी चा काय झाला हा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा बरं शो दॅट मध्ये तुमच्याकडे काय टर्म आहे 100 इंटू ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. Okay, now last question. Find the combined equation of lines passing through origin and each of which making angle of 60 degree with y-axis. काय प्रश्न आहे बघा. y-axis बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्सचा आपल्याला कंबाइंड इक्वेशन विचारलं. y-axis बरोबर 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्सचं काय विचारले कंबाइंड इक्वेशन विचारले. तर त्या नेहमीप्रमाणे L1 L2 दोन लाईन्स आहेत असं आपण अज्युम करूया. बघा लेट L1 and L2 be the lines passing through origin and each making an angle of 60 degree with y-axis. L1 आणि L2 या दोन लाईन्स अशा आहेत ज्या ओरिजिन मधून पास होतात आणि y-axis बरोबर प्रत्येक लाईननं काय अँगल केलाय 60 डिग्री. आता पुढची लाईन महत्वाची आहे. therefore inclinations of L1 and L2 are 30 degree and 150 degree respectively. बघा ही लाईन काय L1 चं इन्क्लिनेशन काय म्हणजे L1 न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला अँगल काय तर हा अँगल आहे 30 डिग्री.
आता L2 चं इन्क्लिनेशन काय? L2 न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनची इथून एवढा आधी 90 डिग्री इतका अँगल केलाय 90 आणि हा 60 म्हणजे टोटल अँगल काय झाला सांगतो 90 प्लस 60 म्हणजेच 150 डिग्री. म्हणून L1 चे इन्क्लिनेशन 30 डिग्री आणि L2 चे इन्क्लिनेशन काय तर 150 डिग्री. हे दोन्ही लाईनचे इन्क्लिनेशन झाले. मग त्यांचे स्लोप्स देअरफॉर स्लोप्स ऑफ किंवा 1/, एक काढूया स्लोप म्हणून स्लोप ऑफ L1 ठीक आहे. स्लोप ऑफ L1 इक्वल्स सांगा L1 चा स्लोप tan 30. tan 30 म्हणजे किती 1/√3. देअरफॉर इक्वेशन ऑफ L1 इज इक्वल टू काय इक्वेशन असणार आहे इक्वेशन ऑफ L1 इज y इक्वल्स mx म्हणजे 1/√3x y इक्वल्स mx हे L1 चे इक्वेशन. आता √3 ट्रान्सफर केले इथं तर √3y इज इक्वल टू x. √3 पलीकडे नेले तर x मायनस √3y इक्वल 0. कुणाचं इक्वेशन तयार झालं सांगा L1. आता इथे मी लिहितोय ते L1 चे इक्वेशन काय मिळालं x मायनस √3y इज इक्वल टू 0 हे झालं L1 चे इक्वेशन. हाच सेम प्रकार आपल्याला करायचा आहे स्लोप ऑफ L2. मी इथं फक्त चेंजेस करून दाखवतो तुम्हाला. स्लोप ऑफ L2 स्लोप ऑफ L2 इक्वल्स tan 150. काय कसं काढायचं तुम्ही आता tan ऑफ 150. आता tan 150 ची व्हॅल्यू किती आता जरा ओरली करायला शिका. मी सारखं ते लिहून नाही दाखवणार. बघा 180 मायनस 30 लिहिलं असं समजा तर 180 म्हणजे इव्हन मल्टिपल tan रिमेन्स tan 30. पण tan 30 ची व्हॅल्यू किती आहे सांगा tan 30 ची व्हॅल्यू तर ती 1/√3 इतकी आहे. त्याला मी 180 मायनस 30 लिहिणार आहे 180 मायनस 30. पण tan रिमेन्स tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 खरं मायनस 1/√3. मग आता इक्वेशन ऑफ L2 इज y इक्वल्स mx मायनस 1/√3x. √3 ट्रान्सफर केले √3y इज इक्वल टू मायनस x. मायनस x ला LHS मध्ये आणलं x प्लस √3y इज इक्वल टू 0. हे कोणाचं इक्वेशन मिळालं L2 चं. x प्लस √3y इज इक्वल टू 0 हे सेकंड लाईनचं इक्वेशन मिळालं. आपल्याला दोघांचं काय विचारलंय कंबाइंड इक्वेशन विचारलंय. दोघांचं आपल्याला जॉइंट इक्वेशन विचारलंय. देअरफॉर कंबाइंड इक्वेशन ऑफ L1 and L2 is सांगा पहिली लाईन x कोणतेही घ्या x प्लस √3y. नेक्स्ट लाईन x मायनस √3y इज इक्वल टू 0. a मायनस b a प्लस b फॉर्म आहे x² मायनस b² म्हणजे x² मायनस 3y² इज इक्वल टू 0 हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 4.2 कंप्लीट केलेला आहे. सगळ्याच्या सगळ्या नोटबुक मध्ये सोडवून ठेवा.